Yes. So, continuing whatever we have discussed so far. So, we have the solution for region 1 as this and region 2 as written. So, this is b into e raised to minus kx. So, you have these three regions as given, and सो हियर एक अजून पुढचा मुद्दा आता पॉईंट असा येतो की वेव्ह फंक्शन ऑफ पार्टिकल, बिकॉज these wave function of particle are finite, wave function in this region and wave function in this region, rather than in any region, those have to be finite. आणि त्यामुळे नेगेटिव्ह एक्सपोनेन्शियल टर्म्स ज्या आहेत, ही टर्म आणि ही टर्म, दॅट we will simply it has to be absent, it cannot be there. Mathematically solution of this is this, but physics point of view आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे की वेव्ह फंक्शन हे इन्फायनाईट असू शकत नाही, त्यामुळे ई रेस टू एनिथिंग मायनस आणि एक्स तर फायनाईट आहे, बरोबर आहे. सो ई रेस टू मायनस ऑफ एनिथिंग, कुठलाही नंबर विच गोज इन टू द इन्फिनिटी, त्यामुळे ह्या ज्या मायनस टर्म्स आहेत दीज विल बी अबसेंट. सो ही टर्म आणि ही टर्म, दिस हॅज टू बी अबसेंट. दॅट इज द आर्ग्युमेंट आणि दॅट हॅज टू बी रिटन. सो जस्ट राईट इट डाऊन. write it down as wave function of the particle is must be finite, hence negative exponential terms, negative exponential terms in these equations, in these two equations must be absent, and hence b जो आहे it has to be 0 and जो पुढचा आहे c has to be 0. okay. ओके. सो मुद्दा मी एवढाच सांगतोय, ई रेस टू एनिथिंग पॉझिटिव्ह टर्म हॅज टू गो टू 0. सो हा जो मुद्दा आहे, ई रेस टू प्लस नंबर प्लस से एक्स, दिस विल गो टू 0, आणि हे आपल्याला हे असू नाही शकत, हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. दॅट इज द आर्ग्युमेंट. पण एकच मिनिट पडलं खाली. ओके. सो हे आपल्याला माहिती आहे, तर त्यामुळे हा जो पहिला रिजन आहे ज्याच्यात एक्स इज स्मॉलर दॅन 0, त्यामुळे हा जो नेगेटिव्ह एक्स झाला, ई रेस टू नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, त्यामुळे हा 0 असू शकत नाही. तसाच रिजन 3 जो आहे ज्याच्यामध्ये एक्स इज पॉझिटिव्ह टर्म, त्यामुळे पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह याचा प्रॉब्लेम नाही राहणार आहे, या टर्मचा प्रॉब्लेम राहणार आहे. सो दिस ऑल्सो शुड नॉट बी देअर, आणि ही टर्म नसण्यासाठी सी हॅज टू बी 0 असं आर्ग्युमेंट आहे. यू गॉट इट? आय जस्ट रिपीट दिस. सो दिस इज एक्स इज इक्वल टू 0, याच्या खालचे जे सगळे नंबर आहेत एक्सचे, दोज आर नेगेटिव्ह. सो नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह विल बी पॉझिटिव्ह, त्यामुळे ई रेस टू पॉझिटिव्ह विच गोज इन टू द इन्फिनिटी, त्यामुळे ही टर्म नसली पाहिजे आणि त्यामुळे बी शुड बी 0. आणि सिमिलर केस इथे तर याच्या पुढे सगळे एक्स पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे जी पॉझिटिव्ह टर्म आहे ई रेस टू पॉझिटिव्ह एक्स, ही टर्म नसली पाहिजे, त्यामुळे सी विल बी 0. दीज आर द आर्ग्युमेंट्स. नाव सो त्यामुळे हे जर 0 टाकले तर व्हॉट विल यू गेट?
you will simply get hence psi 1 of x equal to without या term. So you will get a e raised to k dash x and psi 2 of x where equal to d e raised to minus k dash x. Right? This is what you will get. आणि so again next point तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. टू फाइंड द वेव्ह फंक्शन. हे 2 रिजनचं झालं. इथे 3 आहे हां, परत मी छोट्या छोट्या चुका होत आहेत. हा दिस इज 3. टू फाइंड वेव्ह फंक्शन्स इनसाइड द बॉक्स म्हणजे रिजन 2. टू फाइंड द वेव्ह फंक्शन इनसाइड द बॉक्स ज्याच्यामध्ये व्ही इक्वल टू 0 आहे. सो व्ही ऑफ एक्स इक्वल टू 0. सो इनसाइड द बॉक्स वी टेक किंवा वी नो v of x equal to 0. सो तुम्ही वाटलं तर असं लिहू शकता. इनसाइड बॉक्स v of x equal to 0. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. आणि हेन्स आता वी कॅन स्टार्ट डिस्कसिंग अबाउट हे जे इक्वेशन आहे, हे जे आधीचं इक्वेशन आहे, हे आपण थर्ड रिजनमध्ये बोलतो. आता थर्ड रिजनसाठी v0 ची टर्म आहे ती गायब होऊन जाईल. सो हेन्स इनसाइड बॉक्स v of x equal to 0 and hence dabba 2 psi by dabba x square plus 8 pi square m e by h square into psi equal to 0. Right? This is what you will get. Similar गोष्ट consider अरे पेन आता मिळणार नाही मला. So consider k, right? So ज्याच्यामध्ये k नुसता k आपण इथे म्हणू शकतो. k स्क्वेअर म्हणजे हे जे टोपण आहे ना ह्याचं पडलं आहे. सो कन्सिडर k स्क्वेअर इक्वल टू 8 पाय स्क्वेअर एम ई बाय एच. आणि हेन्स यू विल गेट dabba 2 psi by dabba x square plus k square psi equal to 0. ठीक आहे. तो दिस इज व्हॉट यू गेट द नेक्स्ट इक्वेशन. आता परत या इक्वेशनचं पण काहीतरी सोल्युशन हे आपण रिजन थर्डसाठीचं बोलतोय बरं का. वाटलं तर तुम्ही इथे असं याच्या आधी लिहू पण शकता. इनसाइड द बॉक्स दिस रिजन 3. ॲक्च्युली हा रिजन 3 याच्या आधी आलं तरी चालणार आहे, पण याच्या पुढचं आपण हे सगळं रिजन 3चं बोलत आहोत. ठीक आहे, फाईन. सो अँड इट्स सोल्युशन विल बी, सो इट विल बी psi 2 of x, psi 2 of x इक्वल टू, आणि याच्यात परत फक्त कॉन्स्टंट बदलणार आहे. सो त्याला आपण ABCD झाले, आता आपण त्याला PQ म्हणू. सो P इंटू ई रेस टू आय के एक्स प्लस Q इंटू ई रेस टू मायनस आय के एक्स. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण हे बोलू शकतो. त्याला परत काहीतरी वेगळं इक्वेशन्सची नावं नाही द्यायची गरज आता, आपण पुढच्या इक्वेशनला देऊ. सो राईट दिस डाऊन, फर्दर पार्ट, राईट इट डाऊन. वेव्ह फंक्शन विल बी नोन completely if we can evaluate four constants
4 कॉन्स्टंट आत्ता आपल्याकडे आहेत आलेले. कुठले कुठले? रिजन 1 साठीचा ए, रिजन 3 साठीचा डी आणि रिजन 2 साठीचा म्हणजे इनसाइड बॉक्समधला पी आणि क्यू. हे जे 4 कॉन्स्टंट आपल्याकडे आले तर थिंग्स विल बी नोन टू एव्हरीथिंग. सो हे जस्ट तुम्ही वाक्य लिहून घ्या. वेव्ह फंक्शन विल बी नोन कम्प्लिटली if we can evaluate 4 constants a, d, p and q. For this they can be obtained by using property of wave function. That so property of a wave function basically वेगळ्या कलर मध्ये लिहितो. So property ऑफ वेव फंक्शन. आणि ती कुठली प्रॉपर्टी आहे? वेव फंक्शन साय अँड त्याचा डेरिव्हेटिव्ह द्याबा साय बाय द्याबा एक्स मस्ट बी कंटिन्युअस. ठीक आहे. सो ही प्रॉपर्टी आहे. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ अ वेव फंक्शन. सो हे तुम्ही लिहून घ्या की प्रॉपर्टी ऑफ फंक्शन साय आणि डॅबा साय बाय डॅबा एक्स मस्ट बी कंटिन्युअस एव्हरीवेअर. या प्रॉपर्टीचा वी विल बी मेकिंग यूज. आणि इफ वी मेक यूज ऑफ दिस देन वी कॅन गेट सम सिम्प्लिफाईड और फर्दर एक्सटेन्शन ऑफ दीज 3 इक्वेशन्स. ठीक आहे. सो आता मला आय हॅव टू यूज द नेक्स्ट पार्ट ऑफ माय बोर्ड. ठीक आहे. सो द नेक्स्ट ह्या प्रॉपर्टी आपण वापरल्या तर हेन्स पहिल्या याच्यासाठीचा आपण बोलतो आहे साय 1. याच्यात मी जर 0 टाकला साय 1 ऑफ 0. सो एक्झॅक्टली बॉर्डरवरती हे वेव्ह फंक्शन एक्झॅक्टली जी बॉर्डर दोन्ही पार्टमध्ये शेअर केली गेलेली आहे. सो दिस बॉर्डर वेव्ह फंक्शन हिअर जे इकडे आणि इकडे ही बॉर्डर शेअर केली गेलेली आहे. त्यामुळे वी कॅन ॲक्च्युली राईट साय 1 ऑफ 0 इक्वल टू साय 2 ऑफ 0. आणि याला मी नाव देतो आता इक्वेशन 1. ठीक आहे. तसंच सो हे जर मी आता इक्वेट केलं इक्वेशन साय 1 ऑफ 0 अँड साय 2 ऑफ 0 म्हणजे हे इक्वेशन इज इक्वल टू हे इक्वेशन. हे ब्लॅक आणि ब्लॅक हे जर मी इक्वेट केले तर मला बेसिकली मिळतं सिम्पली हे या ईच्या ज्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल होऊन जातील आणि मला डायरेक्टली मिळेल विल गिव्ह मी फक्त कॉन्स्टंट मिळतील मला ए इक्वल टू पी प्लस क्यू. सो बेसिकली याला नाही मी याला इक्वेशन 1 म्हणतो आहे. ठीक आहे. सो कॉल दिस ॲज इक्वेशन 1. हे जसं मी केलं तसंच मला सेकंड बॉर्डरचं सुद्धा करता येईल. ही जी बॉर्डर आहे दिस इज शेअर्ड बाय दिस अँड दिस अँड we can also write further part. Now I have to use another face and we will lose now the back side. Okay, so सिमिलर गोष्ट बॅक साईडची आता मी म्हणतोय. सो आपण जर अँड ऑल्सो साय 2 ऑफ एल मी सेकंड बॉर्डरचं बोलतोय त्यामुळे एक्स इक्वल टू एल आहे इज इक्वल टू साय 3 ऑफ एल. हे मी जेव्हा टाकतोय आता त्यामुळे आय कॅन गेट इक्वेटेड त्यांच्या ज्या राईट हँड साईड्स आहेत मी आता फक्त डायरेक्टली त्या इक्वेट करतोय. दॅट इज नथिंग बट पी ई रेस टू आय के एल एक्सच्या जागी एल येणार आहे प्लस क्यू ई रेस टू मायनस आय के एल इक्वल टू डी इंटू ई रेस टू मायनस के डॅश एल. कॉल दिस इक्वेशन
2. ओके, इक्वेशन 2 मिळालं. हे थोडं लेंदी आहे, यात बऱ्याच गोष्टी आहेत कारण, बट यू हॅव टू बी क्लिअर अबाउट दिस. हे झालं पहिल्या प्रॉपर्टीचा यूज करू की इट इज कंटिन्युअस एव्हरीवेअर, त्यामुळे एका पर्टिक्युलर बाउंड्रीसाठी इकडे आणि इकडे हे आपण इक्वेट करू शकलो. सेकंड प्रॉपर्टी होती फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. सो सिमिलरली किंवा ऑल्सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला इक्वेट करता येईल त्याचा. डॅबा साय 1 बाय डॅबा एक्स ॲट एक्स इक्वल टू 0 म्हणजे पहिल्या बाउंड्रीपाशी इज इक्वल टू डॅबा साय 2 बाय डॅबा एक्स ॲट एक्स इक्वल टू 0. राईट. सो पहिल्या बाउंड्रीपाशी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इकडचा आणि तिकडचा हा दोन्ही सेम असला पाहिजे. आणि हे त्यामुळे यू कॅन टेक नाव डेरिव्हेटिव्ह ऑफ दोज इक्वेशन्स. what I am effectively telling you to do is, if you take derivative of, आपण आता 1 आणि 2 चं बोलतोय ना, 1 आणि 2. so if you take derivative of this, त्यामुळे derivative of this has to be equated with derivative of, कुठे गेला हा, नाही हा नाही, एक हां रिजन 2चं आहे ना, हा हे इक्वेशन रिजन 2. ठीक आहे. सो मला असं वाटतंय तुम्हाला अजून सोपं करण्यासाठी याला आपण वेगळा रंग देतो आणि मी त्याला काहीतरी वेगळं नाव देतो. सो कॉल दिस ॲज अ +1, कॉल दिस ॲज प्लस, पण 1 आणि 2 परत रिजनमध्ये तुमचा गोंधळ होईल, त्यामुळे 1 2 3 म्हणून मी यूज नव्हतो करत त्याला, कारण रिजन 1 आणि इक्वेशन 2 जर आलं तर त्याच्यात गोंधळ होईल. सो कॉल दिस समथिंग कम्प्लिटली डिफरंट. सो अल्फा, इक्वेशन अल्फा, दिस इज इक्वेशन बीटा, अँड दिस इज इक्वेशन डेल्टा. दिस इज इक्वेशन डेल्टा. ठीक आहे. सो रिजन 1 साठी अल्फा, रिजन 3 साठी बीटा आणि रिजन 2 साठी डेल्टा. सो आत्ता आपण काय करतोय, फर्स्ट बॉर्डरसाठी म्हणजे या बॉर्डरसाठी फर्स्ट पार्शियल डिफरन्शियल. सो रिजन 1 आणि रिजन 2 म्हणजे इक्वेशन अल्फा याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा इक्वेट करणार आहे मी रिजन 2 साठी म्हणजे इक्वेशन डेल्टासाठी. म्हणजे या पूर्णच्या डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेऊन आय एम गोइंग टू इक्वेट इट. I think I made this point very clear, and now let us see what I will get if I equate that derivative. So that after the equating that derivative, I will simply get ak, hence ak dash equal to I pk minus I Q K. याला आता मी इक्वेशन 3 म्हणतोय. आणि तसंच दुसऱ्या बाउंड्रीचं, अँड दुसऱ्या बाउंड्रीसाठी तुम्ही सेम गोष्ट करू शकता. डॅबा साय 2 बाय डॅबा एक्स ॲट एक्स इक्वल टू काय येईल इथे एल, दुसरी बाउंड्री बोलतोय आपण, इक्वल टू डॅबा साय 3 बाय डॅबा एक्स अगेन एक्स इक्वल टू एल. आणि दिस विल इम्प्लाय, ऑफकोर्स म्हणजे आता इक्वेशन्स कोणते येतील तुम्ही सांगा, मला दिसत नाही येतं इक्वेशन अल्फा बीटा काय त्याची आपण नावं दिलेली आहेत. सो इक्वेशन 2 आणि रिजन 2 आणि रिजन 3 साठीचा. सो रिजन 2 साठीचा तर डेल्टा आहे, रिजन 2 साठीचा डेल्टा आहे. सो फ्रॉम इक्वेशन म्हणजे हे जे काय आहे डेल्टाचा फर्स्ट डिफरन्शियल इक्वेशन घ्यायचं आहे, फर्स्ट डिफरन्शिएट करायचं आहे, एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आणि रिजन 3 साठीला आपण नाव दिलेलं आहे बीटा, रिजन 3 साठीचा आहे बीटा. सो यू कॅन डिरेक्टली राईट इट ॲज इट इज. सो हे जर तुम्ही केलं तर व्हॉट यू गेट इज पी आय के ई रेस टू
आय के एल मायनस क्यू आय के ई रेस टू मायनस आय के एल इक्वल टू मायनस ऑफ डी के डॅश e raised to minus kl. This is what you will get after taking the derivative. Call this equation 4. So equation 1 होतं मागे, 2, 3 आणि 4 असे 4 आपल्याला हे मिळत आहे. आणि जर आपल्याला ए डी पी क्यू हे जर कॉन्स्टंट मिळाले तर हे 4 आपल्याला डेरिव्हेटिव्ह, 4 इक्वेशन्स 4 कॉन्स्टंट असे आपल्याला मिळू शकतात आणि आपण वी कॅन गेट द फुल इन्फॉर्मेशन अबाउट द वेव्ह फंक्शन. दिस इज वॉट द होल आर्ग्युमेंट इज. तर याच्या पुढचा जो पार्ट आहे तो डायरेक्टली तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली हे लिहू शकता. लिहून घ्या. हे द कॉन्स्टंट्स ए डी पी, कॉन्स्टंट्स ए डी पी अँड क्यू कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय सॉल्विंग इक्वेशन. हे जे 4 इक्वेशन, इक्वेशन 1, 2, 3 and 4 हे जे काय कॉन्स्टंट आहेत, हे 4 इक्वेशन्स आहेत, त्याच्यावरून आपल्याला 4 कॉन्स्टंट काढू शकतो आपण. कोणते कोणते कॉन्स्टंट्स ए डी पी अँड क्यू कॅन बी इव्हॅल्युएटेड बाय सॉल्विंग इक्वेशन 1, 2, 3, 4 and hence wave function of the particle in non-rigid box can be known completely. ठीक आहे. सो इथपर्यंत याचं प्रूफ आहे. या सगळ्याचा जो काय अर्थ आहे फायनली तो तुम्हाला ग्राफिकल सेन्समध्ये दाखवला जातो. सो इफेक्टिवली आपल्याला वेव्ह फंक्शन काढता येतं फॉर साय 1, साय 2, साय 3. ठीक आहे. सो ते मी डायग्रॅम फक्त काढतो. आय विल पॉज. सो या सगळ्या आत्तापर्यंतच्या डिस्कशनचा जो काय फायनल आउटपुट मिळतं तुम्हाला, दॅट इज शोन इन दिस काइंड ऑफ अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, की ज्याच्यामध्ये आपल्याला साय 1, साय 2, साय 3 फर्स्ट फ्यू वेव्ह फंक्शन, तुम्ही जर वेगवेगळे नंबर्स टाकत गेलात त्याच्यात तर तुम्हाला वेव्ह फंक्शनचं नेचर आणि त्यांची प्रोबॅबिलिटी डेन्सिटी यांच्याबद्दलची माहिती ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये अशा स्वरूपात मिळते. त्याच्यामध्ये इट इज एक्स इज इक्वल टू 0, एक्स इक्वल टू एल, आणि तसंच इकडे एक्स इक्वल टू 0, एक्स इक्वल टू एल. ही प्रोबॅबिलिटी डेन्सिटी आहे. सो दिस इज वेव्ह फंक्शन. म्हणजे याचा अर्थ काय होतो बेसिकली, वेव्ह फंक्शन हे 1 साय 1 जर असेल तर वेव्ह फंक्शनची प्रोबॅबिलिटी एक्स इक्वल टू 0 म्हणजे जो काय बॉक्स आहे त्याच्या सेंटरला मॅक्सिमम असते. अजून दुसरा मुद्दा असा इंटरेस्टिंगली की बॉक्सच्या बाहेरसुद्धा ती 0 नसते, नॉन 0 असते. याचा अर्थ काय होतो की पार्टिकल बॉक्सच्या बाहेरसुद्धा असण्याची प्रोबॅबिलिटी नॉन 0 आहे. अगेन हे नॉन इंट्युटिव्ह आहे, आपल्याला न्यूटोनियन मेकॅनिक्ससारखं इझिली समजत नाही, याचा अर्थबोध क्लिअरली होत नाही. फाईन. सो हे तुम्ही फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि particle probability density, probability is something like this. So just please remember this. मी एकदा क्विकली तुम्हाला सगळं हे दाखवतो. मला अजून एक डायग्रॅम काढायची आहे. सो दिस वॉज द फर्स्ट फ्यू स्टेप्स की ज्याच्यामध्ये आपण, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, ही डायग्रॅम तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे. आणि या पहिल्या स्टेप्स या आपण आधीच्या डेरिव्हेशनमध्ये सुद्धा केलेल्या आहेत. याच्यात फक्त आपण वी गेट रीड ऑफ बी अँड सी जे 2 कॉन्स्टंट आहेत, आणि त्यातनं जे काय मिळतं आपल्याला त्याला आपण नाव दिलं अल्फा, इक्वेशन बीटा 2 रिजनसाठीचं, आणि थर्ड रिजनसाठीचं जे काय इक्वेशन मिळतं त्याला म्हणालेलो आपण डेल्टा. सो दॅट वॉज दिस. आफ्टर यू गेट दिस प्रॉपर्टी ऑफ वेव्ह फंक्शन वापरून आपण साय अँड डॅबा, साय बाय डॅबा एक्स फर्स्ट डेरिव्हेटिव्ह मस्ट बी कंटिन्युअस, याचा यूज करून आपण 4 इक्वेशन काढले. फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळालं ए इक्वल टू पी प्लस क्यू, सेकंड मिळालं दिस, थर्ड मिळालं दिस, आणि फोर्थ मिळालं दिस. सो 4 अननोन आहेत आणि 4 इक्वेशन आहेत. ते सॉल्व करून आपल्याला
ते सॉल्व करता येतं, कारण तो पार्ट आपल्या सिलेबसमधला नाही. इथपर्यंत गोष्टी हे करून आपण डायरेक्टली रिझल्टवरती आलो, ग्राफिकल रिझल्टवरती. दॅट इज दिस. आणि याच्या पुढे एक छोटा पार्ट आहे. अगेन आय विल पॉज. सो द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन इन टर्म्स ऑफ एनर्जी लुक्स लाईक दिस, की ज्याच्यामध्ये ज्या डॅश लाईन आहेत ब्ल्यूवाल्या त्या फ्रॉम प्रिव्हियस रिझल्ट आहेत, फ्रॉम इन्फायनाईट बॉक्स. आणि आत्ता जो फायनाईट पोटेन्शियल वेल आहे, फायनाईट, सो दोज आर डॉटेड लाईन्स. ठीक आहे. सो ॲज यू कीप चेंजिंग एन इक्वल टू 1 2 3 4, एनर्जी ऑल्सो कीप्स इन्क्रीजिंग. ऑफकोर्स त्यांच्यातलं डिस्टन्स हे जास्त 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 वाढत जातं. हा फर्स्ट रिझल्ट आहे. आणि थोड्याशा फॉर इन फायनाईट पोटेन्शियल वेल एनर्जी लेवल्स आर स्लाइटली लेसर. सो ही लाईन फक्त तुम्ही एक लिहून घ्या, राईट इट डाऊन. एनर्जी लेवल्स ऑफ अ पार्टिकल in non-rigid box are lower than the corresponding energy levels of a particle in a rigid box. ठीक है. So that's it. Moreover, this is what we wanted to discuss so far. So okay. हे सगळं जे डेरिवेशन आहे हे तुम्हाला व्यवस्थित बघावं लागणार आहे. हे 5-6 वेळा तुम्ही लिहून काढा. इट विल हेल्प यू. सी यू. ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर स्टडीज. तुम्हाला कुठलाही डाऊट आला, यू कॅन सेंड मी ईमेल, और I will also, I am planning to take some of the doubt session in coming time, but I will let you know. I am not sure about that. We will follow exactly as our HODs and seniors will convey us to do. So thank you very much. See you.